हाय राजश्री. राजश्री घुंगरुडकर माझी बेस्ट फ्रेंड. कॉलेजमध्ये व आत्तापर्यंत मला समजून घेणारी माझी जिवलग मैत्रीण. हॉस्टेलमध्ये माझ्या चाइल्डिश बिहेवियरला कंट्रोल करून मला समजावून सांगणारी माझी एक मैत्रीण राजश्री. भावंडांमध्ये सगळ्यात मोठी असल्यामुळे का असेना ती एवढी समजूतदार, फर्स्ट इयरलाच एवढी समजूतदार होती. आपलं फर्स्ट इयर संपलं तेव्हा शुभश्रीचं ॲडमिशन झालं. मग शुभश्री आणि माझ्यामध्ये कॉम्पिटिशन की राजश्रीची बेस्ट फ्रेंड कोण. राजश्रीने हे पण इतक्या छानपैकी आमच्या दोघींना हे केलं, म्हणजे आमच्या दोघींची पण ती बेस्ट फ्रेंड आहे, आत्ताही तशीच आहे. म्हणजे ती एवढी समजूतदार आहे आधीपासूनच. चंद्रपूरला आम्ही राजश्रीच्या घरी गेलो होतो. तेव्हा तिच्या मम्मीने इतकं टेस्टी भारी जेवण आम्हाला खाऊ घातलं होतं. मी तेव्हाही राजश्रीला म्हटलं होतं, म्हणजे काकूंकडे प्रत्येक आठवड्यामध्ये काहीतरी वेगळी स्पेशल डिश असायची किंवा प्रत्येक महिन्याचं काहीतरी सण असायचा, त्याची ती स्पेशल डिश बनवायच्या. मी तेव्हा पण राजश्रीला म्हटलं होतं की मला काकूंकडून ती लिस्ट पाहिजे. राजश्री मला ती लिस्ट बनवून दे. एकदम भारी, म्हणजे राजश्री पण खूप छान जेवण बनवते. तिची मम्मीकडून ती इतकं भारी जेवण बनवायचं शिकलेली आहे. राजश्रीचा अजून एक गुण म्हणजे ती जितकी सिंपल दिसते तेवढीच ती एकदम ऑर्गनाइज पर्सन पण आहे. नीटनेटकेपणा आणि रूम एकदम छान ठेवायची, आणि तिचा ड्रेसिंग सेन्स तर खूपच छान आहे. म्हणजे ते पण तिच्याकडून शिकण्यासारखी एक गोष्ट आहे. आणि राजश्रीसोबत भरपूर ट्रिप केलेल्या आहेत. खूप छान छान मेमरीज आहेत. माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी माझ्या हजबंडचे UGचे धुळ्याचे फ्रेंड्स, KM मुंबईचे फ्रेंड्स, असे 30-40 मित्र आले होते आमच्या लग्नाला, आणि माझ्या साईडनी कोणीच नव्हतं. आणि लग्नाच्या दिवशी जेव्हा मी राजश्रीला पाहिलं, मला इतकं भारी वाटलं की राजश्री, म्हणजे मला इतकी आपली आपलीशी वाटली की ही आली बाबा माझ्या लग्नाला. त्यानंतर थोड्या वेळाने दर्पण पण आला. ह्या दोघांना पाहून मी इतके खुश झाली. म्हणजे राजश्री ऑलवेज आहे, म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर पण कॉन्टॅक्टमध्ये आहे. कधी काही प्रॉब्लेम झालं तेव्हा पण ती गाईड करते, अजूनही करते. आणि जेवढी ती फास्ट बोलते तेवढेच आपले प्रॉब्लेम पण फास्टपणे सॉल्व करून देते. आणि आता गेट टुगेदरला आपण भेटूया राजश्री.